हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पॅक युअर बॅग्स. सो फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं खूप दिवसातून आपण एका विलाला जाणार आहे, जो की आहे पाचगणीमध्ये. आणि हा मागं बघताय तोच विला आहे आपला, आणि खूप असा मस्त विला आहे. तर मी तुम्हाला त्याची टूर दाखवतो. तर आता एवढ्याचा चहा प्यायला सगळेजण थांबलेले आहेत तिथं, आणि त्यांनी काहीतरी असलं खायला घेतलं आहे. काय पण फालतूच्या गोष्टी खात्यात. आणि हे पोरगी सारखे मध्ये मध्ये यायला बघते बघा माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही सगळेजण जाणार आहे पाचगणीला, आणि समोरच आता डोंगर आहे. आता आपण इथून जाणार आहे. तर चला बघूया आपण आपल्याला काय काय बघायला मिळते. हे बघा कसं वाटतं, एवढेचा ये आणि खाली तेजस्विनीचं मुंडकं कट. ही बघा ह्याची एंट्री, खूप अशी मस्त एंट्री आहे. आणि इथं तुम्ही पार्किंग पण करू शकता, पार्किंगसाठी पण गेट आहे. तर इथंच बाहेर पार्किंगला खूप मोठी अशी जागा आहे, आणि समोरच इथं आपल्याला एंट्री मिळेल. तर एंट्री केल्या केल्या आपण बघूया. तर हा हॉल आहे, खूप मस्त असा हॉल आहे. हा व्ह्यू बघा. तर इथं एंट्री केल्या केल्याच इथं पूर्ण हॉल तुम्ही बघताय, खूप स्पेशियस असं आहे, आणि बसायला पण इथं जागा आहे पूर्ण. आणि इथं बाजूलाच स्विमिंग पूल पण बघायला मिळेल आपल्याला. तर ही इथं स्विमिंग पूल आहे, पूर्ण असं मोठं स्विमिंग पूल आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बसण्यासाठी पण जागा आहे मस्त अशी. संध्याकाळी वगैरे तुम्ही इथं नॉनव्हेजचा प्लॅन करू शकता इथं पूर्ण असं. आणि ह्या साईडला पण इव्हिनिंग चहासाठी वगैरे पण इथं खूप मोठा असा स्पेस आहे. त्यांनी आता जास्त स्विमिंग केलेले आहे, थोडीचाही अशी, पण त्याच्यामुळेचा काही विषयच नाही. आणि नंतर आतमध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला इथं बघायला मिळतोय हा वाला व्ह्यू, डायनिंग टेबलवाला. तर हा पण किती मस्त असा आहे डायनिंग टेबलवाला, खूप मस्त असा आहे हा. आणि ह्या साईडलाच आहे आपलं किचन, खूप मस्त असं किचन आहे. आणि इथून साईडून वरती जायला रस्ता आहे. तर आता आपण इथून बघूया. तर वरच्या फ्लोअरवरती आपण एंट्री केल्यावर आपल्याला इथे एक बेडरूम मिळतं आहे, फर्स्टवाला बेडरूम, जिथे आम्ही आता पूर्ण सगळं सामान वगैरे ठेवलं आहे ह्या बेडरूममध्ये. आणि इथं अटॅच बाथरूम पण आहे, खूप मस्त असं आहे. आणि इथून व्ह्यू पण आहे, मी तुम्हाला दाखवतो हा वाला व्ह्यू. तर हा बघा, हा वाला व्ह्यू आहे. त्यानंतरच ह्या साईडला बाथरूम पण आहे, खूप लक्झरी असं बाथरूम आहे. तर हे बघा बाथरूमचा व्ह्यू पण खूप मस्त असं बाथरूम आहे. आता आपण जाऊया सेकंड बेडरूमकडे. सेकंड बेडरूम जस्ट आपल्याला इथं समोरच बघायला मिळेल. सेकंड बेडरूमचा पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर ही आहे आपलं सेकंड बेडरूम, खूप मस्त असं आहे. आणि इथं मागं पेंटिंग वगैरे पण खूप मस्त ठेवलं आहे, खूप स्पेशियस आहे हे पण. आणि ह्याला पण अटॅच बाथरूम आहे. तर हे पण बाथरूम बघा तुम्ही, खूप मोठं असं बाथरूम आहे. आणि इथून वरच्या फ्लोअरवरती जर गेलो ना आपण, तर तुम्ही वरचा फ्लोअर पण बघा. इथून वरच्या साईडला जायला हा वाला फ्लोअर, खूप मस्त असं लक्झरी असं विला आहे हा. आणि टोटल 5 BHK रूम्स आहेत. तर इथं वरच्या फ्लोअरवरती गेले गेले आपल्याला समोरच खेळण्यासाठी पण आपल्याला हे बघायला मिळेल. इथं आम्ही आज रात्री करेल प्लॅन खेळायला वगैरे मस्तपैकी. इथं पण कॅरम वगैरे ठेवला आहे. आणि प्लांट पण खूप मस्त असे प्लांट आहेत इथं, म्हणजे सगळ्यात मस्त असं मला हा व्ह्यू आवडला इथला. आणि इथं समोरच्या बाजूलाच एक बेडरूम इथं वरची बघायला मिळेल, जी खूप अशी लक्झरी आहे, खूप मस्त अशी दिसते. आणि इथून पण व्ह्यू बघा, म्हणजे बाहेर पूर्ण फॉग वगैरे आले, तिथून खूप मस्त असं वारं वगैरे सुटले. आणि ह्याला पण अटॅच सेम बाथरूम आहे. आणि जर तुमचं स्टोरेज वगैरे असेल तर स्टोरेज ठेवण्यासाठी पण खूप असं मस्त स्पेस आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर हा स्पेस बघा, खूप मस्त असा स्पेस आहे हा पण. आणि आता आपण बघूया समोरचा व्ह्यू. तर इथूनच आपण ओपन करूया हे. वा, हा बघा व्ह्यू समोरचा, ती मस्त आहे. म्हणजे पूर्ण फॉग आहे, तिथून सगळ्या साईडने फॉग आहे.
तर वरच्या फ्लोअरवर ही आहे आपली 4th नंबरची बेडरूम, जी खूप अशी मस्त अशी दिसते. म्हणजे बघा तुम्ही हा view. आणि समोरूनच व्ह्यू पण खूप मस्त आहे समोरचा. आणि सेम ह्याला पण अटॅच बाथरूम आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल 2-3 रूम्स तर तुम्ही 2-3 रूम्स पण बुक करू शकता इथून. आणि हा आपल्या वरच्या फ्लोअरचा व्ह्यू आहे. मला खूप मस्त असं वाटलं हे झुंबर, खूप मस्त असं आहे हे, खूप प्रीमियम असं दिसतं हे. आणि ह्या साईडला पण आपली लास्टवाली बेडरूम आहे. तर लास्टवाली बेडरूम पण बघा तुम्ही, खूप मस्त अशी आहे. आणि लाईट पण खूप मस्त आहे ती. इथून मी जस्ट ते बंद असल्यामुळे हे होतं आहे, बट खूप मस्त असं प्रीमियम असं हे विला आहे. तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला की आम्ही ह्या विलामध्ये काय काय एन्जॉय केलं आहे तो. तिकडे ढकलून झाकी. उचला उचला तिला उचलाय. एकदा कार ह्याच्यात गेलं की नाही काय होत.